संजय, आपण पाहतोय या सगळ्या घटनेवर आता संताप व्यक्त होताना दिसतोय। आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर पोलिसांकडून आता पुढची काय कारवाई केली जाते? लागवी आपण हा प्रकार जो बघितला की किती घृणास्पद प्रकार आहे, त्यामुळे चीड निर्माण झालेली आहे। पोलीस स्टेशनच्या इथे सुद्धा काही नागरिक थांबलेले आहेत। हा कोण नराधम आहे ते पाहण्यासाठी काही राजकीय कार्यकर्ते सुद्धा तिथे आलेले आहेत। आता थोड्या वेळात आरोपींना न्यायालयात हजर करणार आहे। हजर केल्यानंतर न्यायालय त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी दिली हे बघण्यात येईल आणि त्यानंतर त्यांनी कशा पद्धतीनं त्या मुलीवर अत्याचार केला, आणखीन काही कुठे अशा घटना घडलेल्या आहेत का ते तपासणी आहेत। त्याचबरोबर या आरोपींची पार्श्वभूमी अशी आहे की त्यातला एक आरोपी जो आहे तो मोक्यातला आरोपी आहे। गेल्या काही दिवसापूर्वी त्यानं खुनाचा सुद्धा प्रकार केला होता, मारामारीचा सुद्धा प्रकार केला होता आणि त्याच्यावर मोका सुद्धा लावलेला होता। असे आरोपी असून सुद्धा पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे यावरून दिसून येते। लागवी निश्चित संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।